बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसापासून ऋषिकेश बेदरेंचं नाव चर्चेत येते. आपण सर्वांनी ऐकलं असाल. मराठा आरक्षण आंदोलनातील हे कार्यकर्ते ऋषिकेश बेदरे, नितेश राणेंनी, या भारतीय जनता पक्षाच्या एका मामूली आमदाराने, या नितेश राणेने या ऋषिकेश बेदरेंचा एक शरद पवार साहेबांसोबतचा फोटो व्हायरल केला. याच्याकडे कुठून तरी काहीतरी माहिती येते, त्याची पार्श्वभूमी पाहिली जात नाही, आगापिछा पाहिला जात नाही, ती पडताळली जात नाही. आणि हा नितेश राणे, कारण ह्या नितेश राणेला खरंच किती महत्व द्यावं हाच एक मोठा संशोधनाचा विषय. मीडिया ह्याच्याकडे यासाठी जातात कारण काहीतरी एखाद्या खरमरीत माल मसाला मिळतो म्हणून मीडिया याच्याकडे जातात. पण याच्या बातमीवर मीडिया कधीही एखादा गौप्यस्फोट कधीच करत नाही, कारण त्यांना माहिती हा काय लायकीचा माणूस आहे. या नितेश राणेने आजपर्यंत जे जे काही बोललंय त्याला कधीही आगा आणि पिछा काहीच नसतं. कुठल्याही बातमीमध्ये सत्यता नसते, काहीही पुरावे नसतात आणि कधीही नेहमी हवेत बोलायचं, कुठल्याही गोष्टीवर पुरावा ठेवायचाच नाही, ही याची खासियत. असो, ज्यावेळेस याने हा फोटो व्हायरल केला अगदी काहीच मिनिटांमध्ये, बरं याचा आरोप काय, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये दंगली झाल्या. त्यांनी ज्यावेळेस याला लाठीचार्ज झाला आंतरवाली सराठीमध्ये, त्याला ह्यांनी दंगली संबोधलंय, दंगल संबोधलं. मराठ्यांवर लाठीचार्ज झाला, मराठ्यांवर अमानुष हल्ला झाला, पाहायला गेलं तर सरकारी अमानुष हल्ला झाला. अगदी घरामध्ये घुसून महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला, लहान मुलं देखील सोडली गेली नाहीत. आणि त्याला हा भारतीय जनता पक्ष दंगल संबोधतो. इथेच यांची भूमिका आपल्याला स्पष्ट कळालेली आहे. नितेश राणे असेल, त्यांच्या पक्षाची भूमिका आपल्याला स्पष्ट कळाली. विशेषतः नितेश राणे असतील, नारायण राणे असतील, यांच्या भूमिका तर आपल्याला आधीच माहिती आहेत. कशा प्रकारे गोळी कुठे लागली आणि कशा प्रकारे ते 2.5 किलो का हात सनी देओल म्हणून त्यांनी याची चेष्टा केली होती. उभ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पाहिलं असेल, नितेश राणे असतील, त्याचे वडील असतील, यांनी कशा प्रकारे चेष्टा केली होती मराठा समाजाची. असो, तो भाग नाही, माझा आजचा तो विषय देखील नाही. पण विषयाला अनुसरून ज्यावेळेस मराठा समाजाची बदनामी करायचा हे जे षडयंत्र भारतीय जनता पक्षाकडनं, विशेषतः या सरकारकडनं करण्यात येतं, त्यावेळेस मात्र ह्याचं उत्तर द्यावंच लागेल. कारण पक्ष नंतर येतात, आधी समाज येत असतो. पक्ष नंतर आधी समाज असतो. आज त्या ज्योती वाघमारे म्हणून कोणीतरी आहेत शिंदे टोळीच्या प्रवक्त्या, त्यांनी देखील आपल्या अकलेचे तारे तोडले. त्यामुळे लक्षात घ्या, इथे कुठेही गुन्हेगारांना समर्थन करणं, गुन्हेगारी पार्श्वभूमीचं समर्थन करणं हा विषय नाही. पण या सगळ्याच्या आडून, या सगळ्यांच्या बुरख्या आडून मराठा समाजाला बदनाम करणं असा जर कोणी प्रयत्न करत असेल, त्यावेळेस मात्र उत्तर द्यावंच लागेल. आता ऋषिकेश बेदरेंची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली असाल. हे मराठा समाजातल्या किंवा मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय कार्यकर्ते, अतिशय सक्रिय. बीडच्या गेवराईचे, बीड पासून त्यांची आंदोलनं, अगदी त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेला हल्ला असेल. खरं तर ह्यांची पार्श्वभूमी अशी, हे बीडच्या गेवराईमधून ज्यावेळेस राष्ट्रवादी एकसंध होती त्यावेळेस राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गेवराईचे, ज्यावेळेस अजित गट बाहेर पडला त्यानंतर अजित पवारांच्या सोबत, मुंडेंसोबत असतील, अमरसिंह पंडितांसोबत असतील, तालुका अध्यक्ष. तसं पाहायला गेलं तर काही फारसं मोठं पद नाही. काय असतं शेवटी, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता काहीच वेळामध्ये ज्यावेळेस नितेश राणेने हा जेव्हा फोटो व्हायरल केला, अगदी काहीच वेळामध्ये त्यांचा फोटो नितेश राणेंसोबतचा देखील बाहेर आला. मी ते काही फोटो दाखवत बसणार नाही तुम्हाला, तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. याच्या मागची मला एक गोष्ट आणि मूळ गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगायची आहे. कदाचित त्यांचा फोटो नितेश राणे सोबत काय, त्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत भेटेल, देवेंद्र फडणवीसांसोबत भेटेल, त्यांचा फोटो एकनाथ शिंदे सोबत भेटेल. हे जे कार्यकर्ते असतात ना, यांना एक उत्सुकता असते. ज्यावेळेस कुठे जातात, कुठल्याही नेत्याबरोबर फोटो घेण्याची एक उत्सुकता असते. प्रत्येकाचं तसं असेल मला माहित नाही, पण ही गोष्ट घडत असते. जनरली ही गोष्ट घडत असते. पण लक्षात घ्या, विशेषतः मी मराठा समाजाबद्दल सांगतो, ज्यावेळेस मराठा समाजावर तुम्ही अशा प्रकारचे आरोप करता किंवा अशा प्रकारे दंगलींचे आरोप करता, लक्षात घ्या, मराठा समाजातला प्रत्येक त्या आंदोलनातला प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षात आहे. मी हे म्हणणारच नाही की तो या पक्षात त्या पक्षात, हा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षात आहे, हे लक्षात घ्या. पण ज्या वेळेस समाजासाठी म्हणून आंदोलन होतं, हीच गोष्ट सगळ्या आंदोलनाला लागू होते. म्हणजे धनगर आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल, मराठा आंदोलन असेल, प्रत्येक जो कार्यकर्ता असतो आंदोलनाचा, हा आपल्या पक्षाची ती भूमिका बाजूला ठेवून येत असतो. तिथे समाज म्हणून येत असतो. प्रत्येकाच्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. पण ज्यावेळेस आंदोलनामध्ये उतरलं जातं, त्यावेळेस तो आंदोलनाचा कार्यकर्ता म्हणून किंवा समाजाचा कार्यकर्ता म्हणून उतरलं जातं, त्यावेळेस पक्षांची ती विरुद्ध बाजूला ठेवली जातात. मग कुठल्याही पक्षासाठी ते लागू होतं, सगळ्याच पक्षांसाठी. अगदी तशाच प्रकारे कदाचित ऋषिकेश बेदरेंनी
त्या आंदोलनामध्ये भाग घेतला असेल, मग ते अजित पवार गटाचे, कारण ते सध्या तर पदाधिकारी जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. मग तशा अर्थाने जर न्याय करायचा झाला, मग सरकारचा समावेश आहे का मग त्यामध्ये? ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे फोटो नितेश राणे व्हायरल करता, तुम्हाला बघायला पाहिजे नेमकं ते कुठल्या गटाचे आहेत, कुठल्या पक्षाचे, काहीच पाहिलं गेलं नाही. फक्त कशा प्रकारे समाज बदनाम करायचा आणि वारंवार जाणून बुजून उल्लेख कसा करत होते माहितीये नावाचा? ऋषिकेश बेद्रे पाटील. ऋषिकेश बेद्रे पाटील म्हणजे पाटील हे जे आडनाव आहे हे जाणून बुजून तुम्हाला उल्लेख करून दाखवायचं होतं. जाणून बुजून काय साध्य करायचा प्रयत्न करतायत हे नितेश राणे? काय साध्य करायचा प्रयत्न, म्हणजे समाज कसा बदनाम होईल यांना माहित नसावं कदाचित. यांची पार्श्वभूमी, यांच्या वडिलांची गेवराईमध्ये हत्या झाली. यांच्या वडिलांची, ऋषिकेश बेद्रेंच्या वडिलांची हत्या झाली होती आणि ती हत्या करणाऱ्यामध्ये प्रमुख आरोपी कोण होतं माहितीये? लक्ष्मण पवार, जे गेवराईचे आमदार होते, त्या आमदाराच्या भावाचाच त्याच्यामध्ये हात. आता पोलीस सांगतायत त्यांच्याकडे पिस्टल सापडली. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, मला कुठल्याही हिंसेचं समर्थन नाही, कुठल्याही गुन्ह्याचं समर्थन नाही. जर तशा प्रकारचं काही असेल पोलिसांनी ते शोधावं, पोलिसांनी कारवाई करावी, पण गोष्टी स्पष्ट कराव्यात. पोलीस काय म्हणतायत? त्यांच्याकडे पिस्टल सापडलं, त्यांच्याकडे कारतूस सापडली. मग ही देखील एक गोष्ट सांगा, त्या पिस्टलच्या पुढे अधिकृत लावा किंवा अनधिकृत लावा, कुठला तरी तर एक शब्द बसेल. एकतर ते पिस्टल अधिकृत होतं किंवा ते पिस्टल अनधिकृत होतं, काहीतरी तर एक गोष्ट तिथे बसेल की नाही. पण ती गोष्ट टाळली जाते. जर समजा ते अधिकृत असेल, समजा, मला माहित नाही, समजा ते अधिकृत असेल, तर मग लोकांच्या मनात हे खयाली पुलाव जे तुम्ही पकवलेत त्याचा उपयोग काय झाला? मग कशासाठी तुम्ही या विरोधात वातावरण तयार करता? अनेक जण प्रश्न विचारतील, ह्या पिस्टलची गरज काय होती? बरं, ते काय तिथे घेऊन गेले होते का? बरं, जो प्रकार होता ते म्हणतात दगडफेक झाली, मग पिस्टलचा संबंधच काय आला? तिथे पिस्टल नाचवली जात होती का? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान यांचा आमदार, शिंदे टोळीचा आमदार सदा सरवणकर पिस्टल हवेत गोळीबार करत होता, त्यांचा मुलगा वेगवेगळे चाळे करत होता, ते सारं जगजाहीर असताना, उभ्या मीडियाने दाखवलेलं असताना त्याला काय बक्षीस दिली जाते? सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद दिलं जातं. मराठ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या त्या IPS अधिकाऱ्याचा, तुषार दोशींचा सत्कार करण्यात येतो आणि त्यांना बढती दिली जाते पुण्यामध्ये CIDच्या अधीक्षकपदी. मला हेच कळत नाही, नेमकं तुम्ही करताय काय? सरकारचं नेमकं चाललंय काय? सरकारचं खरं तर डोकं ठिकाणावर आहे की नाही, हाच एक मोठा प्रश्न पडतोय. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. सरकार सांगत होतं अटक करणार नाही, कुणालाही अटक होणार नाही. मग ह्या अटका का चालू आहेत? या मराठा समाजाच्या पोरांना अटका का केल्या जात आहेत आणि नेमकी कारण कधी अशा प्रकारचं अडकवलं? मग मला सांगा, हे जुने वाद तर नाही उकडून काढले जातात ना गेवराईचे? कारण ती हत्या झाली होती, हत्येमध्ये कोण भाजप आमदार होता, मग भाजप आमदाराच्या भावाचं कनेक्शन, मग तिथून कुठेतरी आपली बदनामी झाली होती की काय, मग त्याचा कुठेतरी एक बदला म्हणून काही गोष्टी घडवल्या तर जात नाहीयेत. मला माहित नाही, पोलिसांनी हे शोधून काढावं. अशा अनेक गोष्टी आहेत. अधिकृत अनधिकृत त्यांनी अजूनही सांगितलं. आणि फोटोंचं काय सांगताय? असे कित्येक जणांचे फोटो गर्दीमध्ये कुणाही सोबत असतात. मला नितेश राणेने याच्यावर अजून देखील स्पष्टीकरण दिलं नाही की ह्याचा फोटो माझ्यासोबत काय करतोय. म्हणजे ऋषिकेश बेद्रेंचा फोटो स्वतः नितेश राणे सोबत आहे. नितेश राणेंनी ती गोष्ट नाकारली नाही. मग तुम्हाला शरद पवार साहेबांवरचा फोटो दिसतोय, जयंत पाटलांसोबतचा दिसत असेल, टोपेंसोबतचा असेल, त्याचबरोबर हा फोटो नितेश राणे सोबतचा देखील आहे. मग याच्यामध्ये नितेश राणेचा हात आहे असं सांगायचं का? या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. फक्त कुठतरी एखादं वातावरण चिघळवायचं. आणि ह्यांना हेच माहिती नाही की तो जो कार्यकर्ता आहे तो मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, तो मराठा आरक्षण आंदोलनासाठी झटणारा कार्यकर्ता असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा, आणि सध्याच्या विद्यमान त्याचा पक्ष तर अजित पवार गट आहे. मग तुम्ही अजित पवारांना दोषी धरणार का? खरं तर हा प्रश्न मग नितेश राणेंनी थेट अजित पवारांना विचारला पाहिजे. अजित पवार, तुम्ही काय करताय? तुमचे हे कार्यकर्ते काय करतायत? मग असं होत नाही. समाजाला बदनाम करू नका. याचा अर्थ असा नाही की तो कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा असेल तर तो आदेश त्या पक्षाने दिलेला असतो, असं होत नाही. हे भलतच. यांना राजकारण फक्त कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीने तापवायचंय आणि राजकारण चालू राहिलं पाहिजे. आपल्या पोळ्या शेकल्या गेल्या पाहिजेत. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून कसे वाद घातले जात आहेत. खरं तर OBC असतील, धनगर असतील, SC असतील, NT असतील, VJ असतील, मराठा असेल, या सगळ्या समाजांमध्ये आपसामध्ये एक एकोपा आहे. ते ऋणानुबंध आहेत आणि आपण काही वेगळे नाही. आपण सारे मराठी. आपण सारे मराठी. आपल्यामध्ये काही वेगळी नाती नाहीत. आपण सारे एक आहोत. फक्त ह्या आरक्षणाच्या गोष्टीमुळे, या आरक्षणाच्या एका गोष्टीमुळे आपल्यातला तो एकोपा, ते बंधुभाव हे नष्ट करायचा प्रकार चालू आहे. आजवर कधी मराठा आणि OBCंना एकमेकांच्या विरोधात मराठा OBC करून भांडताना आपण पाहिलं नाही.
आजवर कधी पाहिलं नाही. मराठ्यांना कुणबींशी भांडताना पाहिलं नाही, किंवा कुणबींना 96 कोळींशी भांडताना पाहिलं नाही. 96 कोळींना नॉर्मल मराठ्यांशी भांडताना आपण पाहिलं नाही. पण कसं केलं जातंय पहा ना. ओबीसीसाठी छगन भुजबळ उभे राहत आहेत, 96 कोळींसाठी नारायण राणे उभे राहत आहेत, किंवा मराठ्यांसाठी रामदास कदम उभे राहत आहेत. म्हणजे कोणीतरी कोणाची तरी बाजू घ्यायचं, दाखवायचं आणि हा सारा प्रकार घडवून आणायचा. हे गलिच्छ राजकारण चालू आहे. या राजकारणांपायी भविष्यातल्या पिढ्या बर्बाद होतील. या राजकारणांपायी भविष्यातल्या पिढ्या बर्बाद होतील. हे माझं स्टेटमेंट तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. ही जी तेढ निर्माण करायचं काम, कारण हे धर्माधर्मांमध्ये नाही, जाती जातींमध्ये भांडणं लावली जाणार आहेत, जाती जातींमध्ये. आणि जाणून बुजून बेद्रे पाटील, ऋषिकेश बेद्रे पाटील हा पाटील आडनावाचा उल्लेख करून नारायण राणेंच्या सुपुत्रांना नेमकं सांगायचं काय होतं, याचं मात्र मला अजून काही कोडं माझ्या मनात उलगडलं नाही. मराठा हे प्रत्येक पक्षामध्ये आहेत. प्रत्येक मराठ्यांचा कुठला पक्ष नाही, पण मराठे सगळ्या पक्षांमध्ये. मग हा प्रयत्न का केला जातोय? पिस्टल अधिकृत आहे की नाही माहिती. बीड मधून ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. ऋषिकेश बेद्रे हे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. मला माहित नाही ऋषिकेश बेद्रेंची चौकशी व्हावी, ऋषिकेश बेद्रेंनी काही आतंकवादी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई व्हावी, काही दहशतवादी कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई व्हावी. कुठला मराठा समाज कधीही एखाद्या दहशतवादी कृत्याचं समर्थन करणार नाही. पण जाणून बुजून जर मराठा समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर आपले पूर्ववैमनस्यातून जर काही गोष्टी तुम्ही उकरून काढायचा प्रयत्न करत असाल, तर त्या गोष्टी देखील सहन केल्या जाणार नाहीत. हेच मात्र तुम्हाला सांगतो. स्वतः जरांगे पाटलांनी पण तेच सांगितलं. जर अशा प्रकारचं फसवणुकीचं वातावरण होणार असेल, तुम्ही अटक करणार नाही म्हणणार आणि तुम्ही अटक करायला सुरुवात करणार असाल, तर मात्र तुम्हाला आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मात्र द्यावीच लागतील. एवढंच सांगतो. पुन्हा शेवटी एक गोष्ट सांगतो, कुठल्याही हिंसेचं, कुठल्याही गुन्ह्यांचं, गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कुठेही समर्थन नाही. ते काम पोलिसांनी करावं, पण समाजाला बदनाम करण्याचा मात्र इथे प्रयत्न होऊ नये. एवढंच या मागे मी तुम्हाला सांगतो. एवढंच बोलून तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.